त्यांना गाय आणि कुत्रा फार आवडे. स्वामी महाराजांनी दत्त उपासनेचा प्रसार खूप मोठ्या प्रमाणावर करण्याचे महान कार्य केले. स्वामींमुळेच महाराष्ट्रामध्ये दत्त उपासना खूप वेगाने पसरली. त्यांना भेटायला जवळजवळ रोज 1,500च्या वरती लोक येत असत. त्यांना ते उपदेश करत त्यांच्या योगे दत्त भक्तामध्ये बरीच वाढ झाली. ते जवळपास संपूर्ण आयुष्य अक्कलकोटमध्येच राहिले आणि त्यामुळेच त्यांना अक्कलकोट स्वामी असे सुद्धा नाव रूढ झाले. अक्कलकोट स्वामींना दिगंबर बुवा असंही म्हणत. ते अनेक चमत्कार करत. जसं की जगन्नाथपुरीत जन्मांत ब्राह्मणाला त्यांनी दृष्टिदान दिले, शूद्रास पुत्रप्राप्ती करून दिली, यवनास आत्मज्ञान दिले, बाबाजी ब्राह्मणाच्या कोरड्या विहिरीस पाणी आणले, रामदास स्वामी बुवांचे गर्भहरण केले. असे अनेक चमत्कार करत त्यांनी लोकांचे प्रबोधन केले. मंगळवेढ्याजवळच्या अरण्यात ते संचार करीत. त्यामुळेच त्यांना दिगंबर बुवा म्हणत. आता